हाय, आज असलेल्या भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बर्फीला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर मी आज संध्याकाळी भोगीची भाजी बनवायला घेतली. इथे भोगीच्या भाजीसाठी मी सर्व साहित्य इथे घेतलेलं आहे प्लेटमध्ये. एवढ्या सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोरं. तर बोरं सुद्धा मी या भाजीमध्ये टाकणार आहे. त्याच सोबत मी उद्याच्या ववस्याची पण तयारी करून घेतली. दुसऱ्या ताटलीमध्ये सगळं हे ववशाचं सामान ठेवलं. फक्त याच्यामध्ये तुम्हाला ऊस दिसणार नाही, कारण त्याचे अजून कटिंग करायची बाकी आहे. सो ऊसाचे तुकडे बाकी आहेत. भोगीची भाजी आपली तयार आहे. भोगीची भाजी म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि नवीन पिकांचे स्वागत करण्याचा हा मार्ग आहे. खरं सांगायचं तर भोगीच्या भाजीमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या असतात, त्यामुळे शरीराला सर्व प्रकारची पोषण तत्वे मिळतात. हिवाळ्यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि ही भाजी ना इतकी अप्रतिम लागते ना की काय सांगू. खूपच टेस्टला भारी लागते, कारण ही भाजी एकता आणि समृद्धीचं प्रतीक आहे. अनेक भाज्या एकत्र करून एक चव बनते आणि त्यासोबतच बाजरीची भाकरी, तीही तीळ लावलेली बाजरीची भाकरी. हा हा हा, काय खरंच अप्रतिम चव आहे. आणि आज मला माहितीये सगळ्यांच्याच घरी भोगीसाठी ही भाजी आणि ही भाकरी दोन्हीही बनतच असते. आणि ही भाजी भाकरी एकत्र बसून सगळ्यांसोबत खाण्याचा जो आनंद आहे ना, तो खरं सांगते कशातच नाही. इतकी मस्त भाकरी झाली आणि भाजी सुद्धा की काय सांगावं. आणि हो, तुम्हाला मी म्हणलं होतं ना की मी पार्सल ओपन करणार आहे, तर ते पार्सल मी आज आत्ता ह्या क्षणाला ओपन करते. आणि ह्या पार्सलमध्ये आहे इयर मफ्स, जे बर्फी आणि अगस्त्य या दोघांनाही खूप आवडलेले आहेत. एकच मागवलं होतं, म्हटलं आधी क्वालिटी चेक करावी. खरंच खूप छान क्वालिटी होती. बर्फीने इथे तिच्या कानाला लावलं छान असं. आवाज ऐकलात ना, मुलं दोघंही खूप खुश होते. दोघांचं इथे चाललं होतं खेळणं. तोपर्यंत म्हटलं चला आता पटकन जेवणाची तयारी करून घेते. जेवणामध्ये मस्त अशी भोगीची भाजी तयार झालेली होती. भाकरी आणि कांद्यासोबत अप्रतिम टेस्ट लागते. तुम्ही सर्वांनी सुद्धा भोगीची भाजी खाल्ली का? तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू नवीन आणि छानशा ब्लॉग सोबत. बाय बाय.